वर्ष 2026 आणि या अनुषंगाने पाहिलं तर आज सकाळीपासूनच पाहिलं की भाविकांच्या रांगा बाल ज्योतिर्लिंग अपीठ असलेल्या 5व्या क्रमांकाची योजना ज्योतिर्लिंग आणि या ठिकाणी पाहू शकतो राज्यात नव्हे तर अनेक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. आपण पाहू शकतो या ठिकाणी सकाळी 5 वाजल्यापासून भाविकांच्या रांगा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि अनेक पाहिजे आज नवीन वर्षाचं अनेक भाविकांचे आपले नवीन काहीतरी संकल्प करत असतात आणि काय संकल्प असणार आहे आपण काय सांगता आपण याच्यात भाविकाशी बोलणार आहेत. आपण त्यांची संवादी कसं तर आपण कुठून आलात आपण? मी जिरेवाडी गावाहून आलो. किती वाजता लाईनला लागणार आपण? मला तरी अर्धा पाऊण तास झाला आहे लाईनला लागून. आज नवीन वर्ष लागलेलं आहे. आपण सकाळपासून पाहिले तर मोठ्या संख्येने ते भाविकांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत. हो, कारण नवीन वर्षाचा आता काहीतरी संकल्प घेऊनच आलेले असतील. वैद्यनाथ मंदिरला अशीच गर्दी असते दररोज. सर काय सांगाल आज नवीन वर्ष लागलेलं आहे? गर्दा दिवसभर कायम राहील आणि भाविकाची गर्दी दिवसभर राहणार आहे. काय साकडं घालणार आपण वैजनाथाला? काय साकडं घालणार? साकडं काय नाही, जे आहे ते नवीन वर्ष सगळ्यांना सुख संपदेने जावं हीच देवाची प्रार्थना आहे. तर या ठिकाणी पाहिजे तरी देवाला एकच नॉलेज सांगितलं की सुखी समृद्धी होऊ दे आणि देवाला सगळं सुखी ठेवू असं देखील भाविकांनी साकडे घातलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो सकाळपासून या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी रांगा दिसायला दिसत आहेत. दिवसभर अशाच पद्धतीने असं नियोजित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पाहिजे आता या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी दर्शन लोकांचं जाणं दिसून येत आहे. कॅमेरा विकास वाघमान सर, मी संभाजी मुंडे, टीव्ही प्रवीण बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.